केशव भूमि न्यूज। महाराष्ट्र के पालघर में आज वन मंत्री व पालघर जिले के पालक मंत्री गणेश नाइक के जनता दरबार में इतनी भीड़ उमड़ पड़ी कि मंत्री जी के सामने शिकायतों का अंबार लग गया। मंत्री बनने के बाद गणेश नाइक की अध्यक्षता में जन समस्याओं को सुनने और शिकायत आवेदनों पर तत्काल निर्णय लेकर उसके समाधान के लिए पहली बार पालघर कलेक्टर कार्यालय में स्थित नियोजन भवन हॉल में जनता दरबार का आयोजन किया गया था। वहीं जन सुनवाई के दौरान मंत्री गणेश नाइक जन समस्याओं को सुनते हुए लोगों से कहा कि अब हर महीने इसी तरह जनता दरबार का आयोजन किया जाएगा। इस जनता दरबार में जितनी शिकायतें मिली हैं वह संबंधित विभाग के पास निवारण के लिए भेजी जाएंगी। अगले जनता दरबार में एक बड़ा डिस्प्ले लगाकर उसके माध्यम से मिली शिकायतों का निवारण और आवेदन के साथ जोड़े गए कागजात में कौन कौन सा कागजात कम है उसे दर्शाया जाएगा, ताकि लोगों को आसानी से उनके आवेदन के बारे में सही जानकारी मिल सके। मंत्री गणेश नाइक ने जनता दरबार में अधिकारियों और कर्मियों को निर्देश दिए कि सरकारी अधिकारी कर्मी नागरिकों के काम तत्काल निपटाएं। प्रत्येक अधिकारी और कर्मचारी जनता का सेवक है। नागरिकों को यह भी याद रखना चाहिए कि ये उनके परिवार के सदस्य हैं। इसके लिए विभिन्न सरकारी विभागों की कुल 20 टेबलें लगाई गई थी। प्रारंभ में नागरिकों को टोकन वितरित किए गए। इसके बाद मंत्री गणेश नाइक ने नागरिकों की शिकायतों का निवारण किया और शिकायत पत्र संबंधित विभाग को भेजा। जनता दरबार में कुल 741 नागरिकों की शिकायतें प्राप्त हुई थी। इनमें से 36 शिकायत आवेदनों का आज ही निपटारा कर दिया गया तथा 705 शिकायत आवेदन लंबित है। पालक मंत्री गणेश नाइक ने कहा कि अगले जनता दरबार में इस आवेदनों का निराकरण किया जाएगा। दोन्ही नेत्या लोकांशी बोलून त्याच्यात सबमिट करण्याचा मी प्रयत्न करतो आणि जर ज्यांनी याचिका दाखल केली साहेब बोलून जरा खासदार साहेब म्हणून आमच्या मीटिंग लावा आणि सगळे तुमच्या बरोबर आहेत। आम्ही तुमचं यजमान होण्याच्या अगोदर त्या टोकन क्रमांक 22 बाहेर गेल्यानंतर आपण सर्वांनी 1 ते 10 टोकन क्रमांक पुढे यायचे। टोकन क्रमांक 22 यांना नम्र विनंती आहे, आपण हॉल रिकामा करायचे। टोकन क्रमांक 9 बाब अशी आहे की आपल्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये माझी सकाळी सन्माननीय खासदार सावराजी राजेंद्रजी गावित अनेक निरंजन म्हणजे पदवीधरांचं म्हणजे त्यात फीज असो कनेक्टिव्हिटी आणि सगळेच म्हणजे राजन नाईक काय दुर्गा मॅडम काय भोये काय आमचं म्हणणं आहे की ह्या जिल्ह्यातल्या लोकांचे पहिल्यांदा ऐकून घ्या या जिल्ह्यातल्या जे जितके म्हणजे शेड्यूल ट्राईबच्या आहेत त्यांना घ्या, ओबीसी असेल त्यांना घ्या, परंतु उद्याला या लोकांमध्ये जर नोकऱ्या नाही लागल्या तर एक प्रकारचा अनरेस्ट जर पालवे साहेब तुम्ही जर यातला एकही पात्र माणूस राहणार नाही तरी सुद्धा जागा संघटना असतात त्यांनी सरकारच्या धोरणाप्रमाणे करून घ्या लवकर करतो। आता हे बघा इथे जे शिक्षक भरती करता जे आलेले आहेत तर माननीय पालवे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना मी पालकमंत्री म्हणून सूचित केलेलं आहे
की आपल्या पालघर जिल्ह्यातल्याच लोक म्हणजे नंतर पुढे जिल्हा बदली करण्यासाठी मग परत अर्ज नको याला, बरोबर आहे ना? तर सर यामध्ये शिक्षण विभागाबद्दल जशी निधीची स्पष्टता मिळाली तशीच महसूल विभाग तलाठ्यांसंदर्भात पण मानधनाबद्दल स्पष्टता आमची मागणी गेलेली आहे आणि ते सेटलमेंट नाही बाबा हा विषय महत्वाचा आहे, तो बाकीचा विषय हे बघा, बाब अशी आहे की सगळे मंत्री फार चांगले आहेत, मुख्यमंत्री फार चांगला, दोन्ही उपमुख्यमंत्री चांगले, सगळे मंत्री चांगले, सगळे आमदार खासदार पण चांगले, बरोबर आहे ना? तर तुम्ही काय चिंता करू नका. आणि माझं म्हणणं आहे की रसाला काय बहिणींकरता जर एवढी आम्ही लोकांनी रिस्क घेतलेली आहे तर तुम्ही भावा लोकांकरता साहेब कसं आहे, आम्ही 5 वर्ष झाले एवढं स्ट्रगल केलं नाही, त्याचे सगळे साक्षीदार आहेत. मला तर आज साहेब स्वतः साक्षीदार आहेत. सर ऐकून घ्या हो ताई, मला आज भेटलं नाही. मेन म्हणजे काय, आता आम्हाला तुम्ही भेटत नाही, आम्ही एवढं हे करून भेटत नाही म्हणजे आम्ही वेळच भेटत नाही सर्व्हिस. बघा, मी दर महिन्याला दरबार भरणार. ओके, आता आजच्या दरबाराच्या अनुषंगानं जी निवेदनं आलेत ती प्रत्येक खात्याला जातील. पुढच्या जनता दरबाराच्या वेळेला बाहेर मोठा स्क्रीनवर त्या टोकन नंबर प्रमाणे अर्जदाराचं नाव, विषय, त्याच्यात कागदपत्रात काहीतरी त्रुटी आहेत ती पण लिहिलं जाईल आणि जर पूर्ण झालं असेल तर ते पण लिहिलं जाईल. म्हणजे त्या माणसाने वाचायचं आणि दरबारात थांबायचं पण नाही, कोणा त्याचं काम दर्जाचं. आता बोडके साहेबांनी सांगितलं तिथंच जर काम झालं असेल खात्याच्या स्वीकारता तर लोक गेली पण असतील. ओके, तर बाब अशी की तुम्हाला दुःखी ठेवून आम्हाला काय आनंद मिळणार आहे? तुमच्या बरोबर आम्ही पण आहोत. ओके, पुढच्या महिन्यात आम्हाला कायमस्वरूपी नोकऱ्या लवकर मीटिंग लावून माझं म्हणणं आहे तुम्ही तोडगा काढू शकता आपण. मी सगळ्या घटकांना ज्यांच्याकडे पॉवर आहे त्या सगळ्यांना आपण भेटू, त्यांना विनंती. साहेब, ठाणे आणि पालघर हा एक देह आणि एक आत्मेचा. ठाण्यामधून जेव्हा पालघर अलग झालं ना, आम्ही तुमचीच मुलं आहे. अरे मी पालघर आणि ठाण्याला न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे. ठाण्याचा नाही, आता मी पालघरचा बोलत. तुमचं काम साहेब आम्हाला माहिती आहे म्हणून खूप मोठं असते. सगळे पुढच्या महिन्यात आमचं काम पूर्ण कायमस्वरूपी चला, शिक्षक बंधू भगिनीनो निघा. अगर अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहें अपडेट।